श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण, सदाशिव लीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे। सूत म्हणे शौनिकादी कामपती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चेती, त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य। जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिते शक्रादी सुरगण, तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु। अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिव स्वरूप म्हणूनी। त्यावरुनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे। कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24, सहा सहा करणे पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा। अष्टोत्तर शतमाल सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष। पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मी कारक, सकाळ मंत्र सुख देख रुद्राक्ष जप नित्य करिता। नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन ऐतिहास ऐकाया विषयी। काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित। प्रजा दायाद भुसळ धन्य म्हणती तोची राजेश्वर, लाच न घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै। सुंदर पतिव्रता मधु भाषणी पूर्वरत्त ऐसी लाधिले कामिनी, सुत सभाग विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे। गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार, भक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहिजे। श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान सापेक्षी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय। असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान, दोघासी झाले नंदन शिवभक्त उपजताची। राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी। बाळे होनी सदा प्रेम अनुराग चित्ती वैराग्यशील, लौकिक संगे ध्रुव अमंग त्याची संगती नावडित्या। पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार, गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती। तव ते बाळ दोघे जण सर्व अलंकार उपाधी टाकून, करिती रुद्राक्ष धारण भस्म चर्चेती सर्वांगी। आवडे सर्वदा एकांत श्रवण करिती शिवलीला अमृत, बोलती शिव नामावरी सत्य पाहणे शिव पूजा सर्वदा। आश्चर्य करीती राम प्रधान यासिका नावाडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे। विभूती पुसोने रुद्राक्ष काढिती मागुनी वस्त्रे भूषण लेवविती, ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुनी शिव दीक्षा। शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत, राम प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता। तो गवला सुकृत मित्र घरासी आला पराशर, सवे वेष्टित ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी। जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेणे केले। जेवी मनुष्य वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनीचर, ते पितृक कैवारे समग्र जाळीले सत्र करुनिया। जन्मेचे सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येची राहविले, पराशरासी पुलस्तीने पार्थिले मग वाचले रावणाधिक। विरंची सदटागुनी क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे, तेवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जरपै केले। ते सांगावी समूह कथा तरी विस्तार होईल ग्रंथा, या लागली ध्वनितार्थ बोलिला आता कळले पाहिजे निर्धारे। ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगींद्र, तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धारा घरा आला जाणोनी। राम प्रधान समोरे धाविती साष्टांग नमुनी घरासी आणिती, षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष। समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राम विनवी कर जोडून, म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे। नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभार, वैराग्यशील अणुमात्र भाषण न करीती कोणासी। इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणुमात्र, गजवाजी यानी समग्र आरूढावे आवडेना। पुढे हे कैसे राज्य करीती हे आमासी गूढ पडले चित्ती। मग ते दोघे कुमार आणूने गुरुप्रती दाखविले भद्रसेने। गुरुने पाहिले दृष्टीशी जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता। यावरी बोले शक्ती सुत म्हणे हे का झाले शिवभक्त, याची पूर्व कथा समस्त ऐक तुझ सांगतो। पूर्व काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तियेचे। त्या ग्रामी तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप, ललिताकृती पाहुनी कंधर पतन्मय होणे नृत्य करी। जैसा उभगला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र, रत्न खचित याने अपार भाग्य पार नाही तिच्या। रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्न खचित चरणी जिच्या सर्वदा। विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्मय रत्न पर्यंत कराजस, चंद्र रश्मी समप्रकाश शय्या जिची अभिनव। दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजती, गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी घस घरी बहुवस। दास दासी अपार घरी माता सौभाग्य सदोहर, जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा। जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकल नृप डोलिवती मान, तिचा भोग काम इच्छुनी भूप सभाग्य येती घरा। वेश्या असोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता इंद्रासही वेश्य नसे। परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बोध, सोमव्रत पदोशवत शिवरात्र करी नेमेसी। अन्न छत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदय शिव पूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी। याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित, कोटी लिंगे करवित श्रावण मासी अट्यादरे। ऐक भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाहिले प्रीती करून, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके। आपुले जे का नृत्याग्र तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुकुट मर्कट त्या समोर तेथे
तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीलामृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यांची सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यांसही घडते शिवभजन असो तिचे सत्व पाहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली तेथवा पूजा करून स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वास्तू वाटे पूर्ण विश्वकर्माने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होऊनी आनंद गणनेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मी ही 32 लक्षणे पद्मिण 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्य प्रभे होनी आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाविणी सौदागर म्हणे महानंदे लागुने लिंग हे ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी ठेवून मग दोघे करती शयन रक्त खचित मंजकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्न जन धावू लागले चौकडून एकची धाक जाहली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलव करी येरी उठली गावरी तव अग्नी वाते चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून कुकट मरकट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे पती ते धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती जवा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लागवी उमारंग जे भक्त जन भवंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणवनी ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतले शिवध्यान हर हर शिव म्हणवुनी उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचली तैसा प्रकटला कपाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी बघताते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर श्री झुळझुळ वाहे नीर भयंकर महाजोगी चंद्रकला तयाचे श्री निळकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गज चर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांग वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचे वर कंदुक झेलित तेवी 10 भुजा पसोरणी अकस्मात महानंदेशी झेलुनी धरित हृदय कमली परमात्मा म्हणे मी जाहलो सुप्रसन्न महानंदे मागवरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दया माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावोनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही अधिव्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद दुःख मद मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरुंची वने अपार सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलागारे भक्ता कारण निर्मिली जेथे वोसणता बोलता शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भारी विभूती चर्चून त्याची पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणे डोळस शिवभजनी लावती बहुतास उद्धारतील तुम्हाते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाची पुत्र आमास परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभास कैक दुःखार्णवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहुने विशेष ऐसी ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असता जाणपा आज पासोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडी गेला अमात्या सहित त्या स्थानी दुःखाग्नित गेले आहाळुनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करून या हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायाशी पराशर सावध करुनी गोष्ट सांगी नृपश्रेष्ठान सोड धीर ऐक एक सांग
सांगतो विचार. जै पंचभूते नवती समग्र शशमित्र नवते तै नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणूनिया. ते ध्वनी माया सत्य तेथोनी जाहले महतत्व. मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया. सत्वांशे निर्मिलापी तवसन रजांशे सृष्टी करता द्रुहिण. तमांशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्यंत करविता. विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले. चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवन त्रयी असेना. बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग संप्रदाय ऋषी पासून भूतली आला हा अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थ पावन. स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडून यम किंकर रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तीने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरली. त्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगी दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती. जे अल्पयुषी होती नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हरभवण. ऐसे म्हणती जे त्या लागून आणून नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यासी कुंभी पाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेन अवधारी अयुत रुद्रा वर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थापन दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदकाभिमंत्रण अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन. राय धरिले दृढ चरण सदगद होऊनी बोलत. सकळ ऋषी रत्नमंडिक पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून. करित्वा आचारत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. आणि सांगती ते बोलावून आताची आणि तो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलावून ज्याची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण. न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले. परधारा आणि परधन ज्याची वमना होणे निचपूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रहण घेती. जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालवून देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन. सहस्त्रगट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले. स्वदूर निचे सलिले भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून. रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्ही आला चंडाश. मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडी गेला. एक मुहूर्त निचेष्टित चलवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन. त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाडा भयंकर नेत्र खादी रांगा सारखे. तो मज घेऊन जात असता 4 पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता. कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गवस्ती दिगंत तम संहारिती. भस्म अंकी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे. ते महाराजे येऊन मज सोडविले तोडोनी बंधन. त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडण गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडालोय. शिवनाम गर्जत तये वेळे देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर डंक गर्जे अवघ्यात थोर. मुखद्वयांची महासुस्वर मृदंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती. चंद्रानना गणपती भेरी नाद न माय दंबोदरी. असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे. षट संदेश शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमोलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितुके बरा एकसरे मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकिली मात. धनभार झाला बहुत म्हणून सांडी ठाई ठाई. ब्राह्मण देई मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता. ऐसा अति आनंद होत तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंध वनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी. की श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्जिचे. की निर्देवासी साकडे चिंतामणी. की शिरिता पुढे क्षीराब्दी ये धावनी. ऐसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादिकया धूर हृदय रत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंद जे का सर्वाते. जो चतुष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करताम. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोडोनी पुनःसृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्राधिका. तो नारद देखोनी तेची क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे
त्यांनी दक्षिण अग्निगार्य पत्या आह्वनी उभे ठाकले देखत पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन धावनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडुनी म्हणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखिले सांग पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीर भद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसुते ऐकाते तू कोणाच्या आज्ञे करून आणत होता भद्रसेन नंदन त्यासी 10 सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणित होतासी मग चित्रगुप्त पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तेव्हा 12 वर्षे मृत्यू चिन्ह गंडांतर थोर होते ते महत् पुण्य निरसुनी सहज 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुरी कृतांत कर जोडोनी स्तवन करीत हे अपर्णाद वही मनक जामाद अपराध न कळत घडला हा ऐसे नारद सांगता ते क्षणी राये पायावरी घातली लोळणी आणि सहस्त्र रुद्र करुणी महोत्साह करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होयत पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूपी याची देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे करती बहुत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्मधन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्याने जे प्रती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळन बांधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या हे पण महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचे अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राम भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काही मग प्रधाना समवेत राम जाणा जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला विमाने बैसवनी त्वरित राम प्रधान नेले मिरवित विधिलोकी वैकुंठ वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा करावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांची हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पधर्म संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधी सर्वताही येथे जो मानेल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदितो चांडाळ निश्चेष त्याचा विटाळ न व्हावा त्यासी प्रसवोनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या गृहासी न आणावे आपण त्याच्या सदनासी न जावे ते त्याजावे जीव भावे जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष बक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चल अखंड पहावे शिवलीलामृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदयात मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळ कंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गुण इति एकादशोध्याय समाप्त।